गडचिरोली मौजा मेंढा येथे झालेल्या एका खळबळजनक हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला जेरबंद केले असून एका विधिसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे। दिनांक 8 मे 2026 रोजी सायंकाळी मौजा मेंढा येथील अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी श्यामकला सुखदेव किरंगे, राहणार हिडदा, तालुका कुरखेडा यांचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता BNS कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री एम रमेश आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोकुल राजजी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथके तयार करण्यात आली। तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले। कठोर चौकशीअंती सुदामा चौधरी याने पूर्व वैमनस्यातून आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने श्यामकला किरंगे यांची हत्या केल्याची कबुली दिली। आरोपींची नावे: 1 सुदामा रामभाऊ चौधरी, वय 33 वर्षे, राहणार शिरसगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, 2 चेतन धर्माराव खोब्रागडे, राहणार इंदिरानगर, गडचिरोली, 3 एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेण्यात आले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करत आहेत। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अतिशय वेगाने हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री एम रमेश यांनी तपासात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे। गडचिरोली येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट।